अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। शनिवारी रात्री गौतम अदानींनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर यात यांच्या शासकीय बंगल्यावरती जाऊन भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली। राज्यातील विविध प्रकल्पांबद्दल ही चर्चा होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे तसंच हर्षवर्धन पाटील उपस्थित राहतील। दुपारी 3 वाजता बैठक आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मोहीम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं हाती घेतली। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देण्यात आलाय। तातडीनं निर्णय न घेतल्यास सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। औरंगजेबाच्या मशिदी बाबरीप्रमाणे पाडण्याचा हा बजरंग दलाचा स्वतःचा निर्णय असून याबद्दल सरकार विचार करेल असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं। या कबरीबाबत जो निर्णय होईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू असं पाटील यांनी म्हटलं। काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही असा गंभीर आरोप शिवेंद्रराजे भोसलेंनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे असं शिवेंद्रराजे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते याची ठोस माहिती कुणीही देऊ शकत नाही असं विधान मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं। तसंच हा वाद वाढायला अबू आझमी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला। ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत नुरा कुस्ती केली त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्तीची भाषा शोभत नाही अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांवरती केली। तर राहुल नार्वेकरांनी राम शिंदेंना प्रोटोकॉल शिकवावा असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं। सातारा जिल्हा सत्र न्यायालयात खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे उपस्थित होते। जुन्या प्रकरणातील दोन्ही राज्यांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी मागे घेतल्या, त्यामुळे खिंडवाडी नवीन मार्केट कमिटीचं प्रकरण निकाली निघाले। तर सुरुची राडा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले। विधान परिषदेवरील 5 सदस्य विधानसभेवरती निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवार आहे। त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आलाय। भाजपच्या 3 कार्यकर्त्यांना 14 ते 16 महिन्यांसाठी, शिवसेनेच्या एका नेत्याला सुमारे 4 वर्षांसाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला तब्बल 5.5 वर्षांसाठी आमदारकी मिळणार आहे। भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। वन विभागानं कारवाई करत खोक्याचं घर पाडलं होतं, तर त्याच दिवशी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली होती। या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस दुपारी 2:30 वाजता भोसले कुटुंबाची भेट घेणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये श्रीदेवी काळकाई आणि कळंबणी गावचं ग्रामदैवत श्रीदेवी भैरा चाळकोबा यांची सीमेवर भेट झाली। या देवींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। दोन्ही देवींच्या भेटीदरम्यान मुंबई गोवा महामार्गाची एक लेन बंद झाली होती। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पीएमआरडीकडनं अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली जाणार आहे। 17 ते 30 मार्च या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातली ही विशेष मोहीम असेल। रत्नागिरीतल्या दापोली मंडणगड तालुक्यात हापूसचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। हापूसला फळधारणा उशिरा झाल्यामुळे मार्केटमध्ये आंबा एप्रिल महिन्यात येण्याची शक्यता आहे। तसंच यावर्षी आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हापूसच्या उत्पादनात कमालीची घट होण्याचा अंदाज आहे। जळगावच्या 40 गावात जय हिंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकांकडून शिक्षकांच्या लाखो रुपयांच्या पगारावरती डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार उघड झाला। गेल्या 20 ते 22 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारानंतर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या संस्था चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली। अशोक खलाणे असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विशेष परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिलपर्यंत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ होण्यात आली आहे। कोकणातील पहिलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये होत आहे। महाड शहरालगत केंबुर्ली गावच्या डोंगरावरती हे हॉस्पिटल उभारण्यात येणार असून या जागेची आमदार प्रवीण दरेकरांनी पाहणी केली। पुण्यामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी 400 मद्यपींवर कारवाई करण्यात आली। यावेळी 386 वाहनं जप्त करण्यात आली असून 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात शेतबांधाच्या जुन्या वादातनं एकानं कुऱ्हाडीनं वृद्ध दाम्पत्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। त्यासोबत त्या दाम्पत्याचं घर देखील पेटवून देण्यात आलं। ही घटना वैजापूर तालुक्यातल्या नागमठाण इथे घडली आहे।
हडपसर आणि हिसार दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांच्या अतिरिक्त 4 फेऱ्या वाढवण्यात आल्या. होळीसाठी पुण्यातून बाहेर गेलेल्या आणि बाहेरगावहून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. 25 ते 30 वर्ष प्रलंबित न्यायालयीन खटले येत्या 2 वर्षात निकाली काढण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं कृती आराखडा तयार केलाय. या आराखड्याची अंमलबजावणी योग्यरित्या करावी यासाठी वकील वर्गानं सहकार्य करावं असं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलं. सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरातनं रिक्षातनं जाणाऱ्या एका नागरिकाला अडवून कोयता लावून जीवमारण्याची धमकी देत 5 ते 6 जणांनी लुटल्याची घटना घडली. संबंधित व्यक्तीकडची 1,20,000 रुपयांची रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच 5 सराईत गुन्हेगारांना अटक केली. सोलापुरात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिलेत. उन्हाचा पारा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन फास्ट लाईनवरती सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत ब्लॉक आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर रात्री 12 वाजेपर्यंत बंद असेल. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगानं संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण विरुद्ध मोहीम यशस्वी होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी 17 ते 30 मार्च दरम्यान करण्यात आली आहे. मुंबईचा हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेला. शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वरती पोहोचला होता. दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील दादर ते भुसावळ विशेष रेल्वे गाडीला पालघर रेल्वे स्थानकावरती अतिरिक्त थांबा देण्यात आलाय. त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. ऊसाच्या प्रलंबित देयकांमुळे शेतकऱ्यांचा वाढता दबाव, थकलेली देयकं यामुळे राज्यातील साखर उद्योगावरती संकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील 200हून अधिक साखर कारखान्यांनी मुदत कर्जाचं पुनर्गठन, उर्वरित ऊस दर भागवण्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज यातून तात्काळ मदतीचा हात द्यावा असं साकडं राज्य सरकारला घातलंय. देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या 23% वाढली आहे. तसंच रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडते. या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये आहेत. छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. देशाच्या राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्यानं गेल्या 5 वर्षात नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण, विकास आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीवर सर्वाधिक 1,00,000 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च महाराष्ट्रात केलाय. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहारला सुद्धा प्रत्येकी 40,000 कोटींचा निधी दिला गेलाय. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. कोकणातल्या काजू करवंदापासून वाईन बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आंबा, फणस, नारळ यापासून वाईन बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. नारळाच्या शहाळ्यापासून वाईन निर्मिती होऊ शकते असा दावा प्रगतिशील शेतकरी माधव महाजन यांनी केला. राज्यातील बाजार समितीमध्ये नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3,358 क्विंटल तांदळाची आवक झाली. यात सर्वाधिक कोलम तांदळाची आवक झाली असून सर्वसाधारण क्विंटलला 2,400 रुपयांपासून 9,400 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं बघायला मिळतंय. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणात पाण्याचा मुबलक साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराच्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ बसणार नाही असं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. वैभववाडीतल्या भुईबावडा गावच्या शिमगा महोत्सवाला सुरुवात झाली. देवीची पालखी गुढीपाडव्यापर्यंत मांडव्यात ठेवण्याची परंपरा आहे. देवाची पालखी नाचवत मांडवात आणण्यात आली. शिमगा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या 240 मद्यपी चालकांवरती ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
त्यांच्यासोबत दुचाकीवरती दारूच्या नशेत मागे बसलेल्या 26 जणांवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली. शिवाय विना हेल्मेट प्रकरणी 844, ट्रिपल सीट प्रकरणी 381 जणांवरती कारवाई झाली आहे. वसईमध्ये 12वी वाणिज्य शाखेची उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली. या प्रकरणात संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात विरारच्या बोळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शिक्षिका प्रिया रॉडिक्स यांनी या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या असता घराला लागलेल्या आगीत त्या जळून खाक झाल्या. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती करण्याची सध्याची प्रक्रिया घटनाबाह्य म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 17 मार्च रोजी सुनावणी पार पडेल. ही जनहित याचिका सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे. होळी आणि धुलीवंदनाला मद्यपान करून वाहन चालवणं आणि इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत 1,79,00,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. या मोहिमेची तीव्रता यापुढे सुद्धा कायम राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं. मनमाडच्या बागलांडच्या धनदाई डोंगरावरती वणवा पेटल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली असून अनेक पक्ष्यांचाही होरपळून मृत्यू झाला. एका आठवड्यात या भागात आग लागल्याची ही तिसरी घटना आहे. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्तानं बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर येथील संत बंकट स्वामी महाराजांच्या पालखीचं दिंडीचं पैठणकडे प्रस्थान झालं. 80 वर्षांपासून सुरू असलेली अखंड परंपरा अबाधित राहिली असून शेकडो वारकरी यात सहभागी झाले. ग्रामपंचायतीमधील महिलांसाठीच्या आरक्षणाचं कौतुक करताना केंद्र आणि राज्य सरकारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांमध्ये किमान 30% महिला असणं आवश्यक आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी नागरत्ना यांनी शनिवारी व्यक्त केलं. उच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्तींची संख्या वाढवण्यावरती भर देताना त्या दृष्टीनं सक्षम महिला वकिलांची नियुक्ती करण्याचं आवाहन सुद्धा नागरत्ना यांनी केलं. मार्च महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच राज्यातल्या सुमारे 3,000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणातील पाणीसाठा 52.71% आलाय. पुढील काही दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याची पातळी ही खालावली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे. होळीनंतर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. राज्यात पारा 40 पार पोहोचलाय. कडक उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होते. मुंबईमध्ये तापमान 34 अंशांच्या पुढे गेलं असून पुढील 5 दिवस राज्यात तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं चढ-उतार नोंदवले जात आहेत. मात्र गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात घट होतीये. पुढील 2 ते 3 दिवस कमाल तापमानात आणखी घट होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत वाळू धोरण मांडणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. मतदार याद्यांवरती त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार ओळखपत्रांवरती एकच EPIC क्रमांक असण्यावरनं राजकीय वर्तुळात आरोपांचा धुरळा उठला होता. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगानं आधार क्रमांकाशी मतदार ओळखपत्र जोडण्याची तयारी दर्शवली असल्याचं कळतंय. याच संदर्भात आयोग आणि केंद्र सरकारची महत्त्वाची बैठक मंगळवारी होणार आहे. मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रतेची वयोमर्यादा 70 ऐवजी 60 वर्ष करण्यात यावी आणि आर्थिक मदतीची रक्कम 5 ऐवजी 10 लाख करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या 1 रुपया पीक विमा योजनेत जवळपास 7,15,911 बोगस अर्जदार सापडले. त्यामुळे विमा कंपनीचा जवळपास 800 कोटींचा निधी वाचलाय. मात्र राज्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक नियमावली करण्यात आली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच सुरू झाल्या. त्यामुळे निकाल सुद्धा 15 मे पूर्वीच जाहीर होणार आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम प्रगतीपथावरती जलद गतीनं केलं जात आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचं आयोजन 2 ते 9 एप्रिल दरम्यान केलं जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तारखांची घोषणा केली आहे. यापूर्वी जानेवारी 17 जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती. म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या रहिवाशांची प्राधिकरण आता सविस्तर माहिती गोळा करणार आहे. त्यामुळे मुख्यालयातील कोणत्या विभागात कामानिमित्तानं दिवसाला किती रहिवासी येतात याची माहिती म्हाडाला उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भविष्यात त्या विभागातील सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असेल. MMRD आणि UK सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या क्रॉसरेल इंटरनॅशनल यांच्यात नुकताच सामंजस्य करार झालाय. त्यामुळे MMRDकडनं मुंबईसह MMR क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या मेट्रो प्रकल्पांना आणखी बळकटी मिळणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाचं सौंदर्यीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवरती पालिकेनं भर दिलाय. येत्या 17 ते 22 मार्च दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबई पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनानं म्हाडाच्या धर्तीवर घरं विकण्याचा निर्णय घेतलाय. 4,700 घरं बांधण्यात आली असून त्याची किंमत 12,60,000 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. पालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशासनाकडून झोनमध्ये घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय. लवकरच प्रभादेवी, बोरिवली, मुलुंड आणि भांडूपमध्ये तब्बल 10,000 घरं बांधण्यात येतील. या घरांच्या मूळ ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना घरं मिळणार आहेत. कोस्टल रोडची देखभाल, त्याचं परिचालन यासाठी आता पुढील 5 वर्ष कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. अग्निसुरक्षा, आपत्कालीन सेवा, बोगद्यातील सुविधा यासाठीच्या देखभालीच्या कामांची जबाबदारी कंत्राटदारावरती राहणार आहे. त्यासाठी 84 कोटींचा खर्च पालिका देणार आहे. अत्यावश्यक कारणासाठी पालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दररोज 400 टँकरच्या फेऱ्यांचा हिशोब पालिकेला लागत नाही. त्यामुळे पालिका अभियंत्यांना अंधारात ठेवून हा पाणी पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त होतोय. जळगावच्या अमळनेरमध्ये आग लागल्यामुळे 25 एकर शेती जळून खाक झाली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशमन दलानं शेतकऱ्यांच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवलं. राज्यात शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली. अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्रफळ 6,42,000 हेक्टरनं कमी झालंय. यात महाराष्ट्रातील 3,25,000 हेक्टर शेतीचा समावेश आहे. अर्थात 50% अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झालंय. गेल्या काही वर्षात राज्यात विक्रमी रक्तदान झालं. गेल्या वर्षी 21 लाखांपेक्षा अधिक युनिट रक्त जमा झालं होतं. मात्र विक्रमी रक्तदान होत असलं तरी दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. त्यामुळे उद्योजकांनी, आयोजकांनी एकाच वेळी रक्तदान शिबिरं भरवण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं ती भरवावीत असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावरती 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधार करण्यासाठी पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या 89व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं कर्जत जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी हजारो नामांकित मल्ल उपस्थित राहणार असून 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील उधळे इथे ग्रामदेवतेची अत्यंत जड आणि सजवलेली पालखी एकट्या व्यक्तीनं डोक्यावर नाचवली. त्यानंतर एकावर एक मानवी मनोरे रचत खांद्यावर पालखी नाचवण्यात आली. अशा विविध प्रकारे देवीची पालखी नाचवण्याचा उत्साह सध्या कोकणात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोतवली मांडवकरवाडी इथे ग्रामदेवीच्या पालखीचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत करण्यात आलं. देवीच्या पालखीच्या स्वागतासाठी विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आणि पालखीच्या समोर गावातल्या महिलांनी लेझिम खेळत स्वागत केलं. सण उत्सव आणि लग्नसराईचा कालावधी तोंडावरती असताना सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. प्रतितोळा सोनं 91,000 वरती पोहोचलंय. येत्या काळात सोनं लाखावर जाण्याचा अंदाज आहे. कराडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबालेंसह विविध गावचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का बसलाय. वर्ध्याच्या सखी वन स्टॉप सेंटरचं लोकार्पण वादाच्या भोऱ्यात सापडलंय. इमारतीचं काम पूर्ण न होताच लोकार्पण उरकल्यामुळे वाद निर्माण झालाय. वीज, पाणी आणि सुरक्षा भिंत नसतानाही इमारतीचं लोकार्पण का करण्यात आलं असा सवाल उपस्थित होतोय. लातूरच्या फुलेनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून 4 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर एक मोठी बातमी येते ती बघूयात. सांगली खोतवाडी रस्त्यावरती रात्री 8:30च्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली. वाहन चालकांना रस्त्यावरच्या 8 ते 10 दुचाकींना उडवलंय. माधवनगर आणि बुधगावच्या नागरिकांसह वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग केला आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमध्ये 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाल्याचं दिसतंय. दुचाकीसह 4 चाकीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. आता पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झालेत. श्री क्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरात आणि वैकुंठ मंदिरात बीज निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्याच्या निमित्तानं देहू नगरपंचायतीकडून संपूर्ण देहू परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. यावेळी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येत आहेत. मुख्य एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानकावरनं देहूला जाण्यासाठी पीएमपीएमएलकडनं जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. 15 ते 17 मार्च दरम्यान सकाळ आणि दुपार दोन्ही पाळ्यांमध्ये एकूण 318 बसेस सोडण्यात येत आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. जितेंद्र आव्हाडांनी कबर काढून टाकण्यावरनं वक्तव्य केलं. औरंगजेबाच्या कबरीबद्दल मला बोलायचं नाही. तुम्हाला काढायची तर काढा, ठेवायची तर ठेवा. दुर्योधनाला बाजूला ठेवून महाभारत समजावून सांगा, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची धमकी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खुलताबाद इथल्या कबरीला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राज्य राखीव दलाची तुकडी आणि राज्याचे जलद कृती दल या ठिकाणी तैनात आहे. माओवाद्यांच्या पोलीस ठाण्याला लागून असलेल्या परिसरात स्फोट घडवण्याचा प्रयत्न फसला. भामरागड तालुक्यातल्या कवंडे या अतिसंवेदनशील भागात बॉम्बशोधक पथकाकडनं स्फोटकं निष्क्रिय करण्यात आली. दंडकारण्यामध्ये माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय. तेलंगणाच्या भद्राद्री इथे तब्बल 64 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आणि आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 16 महिला माओवाद्यांचा समावेश आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार 19 मार्चला पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती लीना बोकील यांनी दिली. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती अडकून पडले. ते दोघेही बोईंगच्या स्टारलाइनरमधनं 8 दिवसांच्या ISS मिशनवरती गेले होते. त्यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सनं क्रू मिशन सुरू केलंय. क्रू 10 मिशन अंतर्गत 4 नवीन अंतराळवीर ISS मध्ये जातील आणि क्रू 9 ची जागा घेतील. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराजवळ जाळपोळ केल्याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. खोक्याच्या उद्ध्वस्त केलेल्या घराजवळ आग लावून जीवनावश्यक सामान, बकऱ्या आणि कोंबड्या देखील जाळून टाकण्यात आल्या. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी एसटी परिवहन महामंडळाच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केली. परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीत सांगली आगार 4थ्या क्रमांकावरती असताना सांगली आगाराला केवळ 5 एसटी बसेस देण्यात आल्यामुळे गाडगीळांनी नाराजी व्यक्त केली. जळगावच्या चोपड्यातील बीएसएफचे जवान चेतन चौधरी मणिपूर येथे कर्तव्यावरती असताना शहीद झाले. सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळल्यामुळे अपघात झाला. दरम्यान शहीद जवान चेतन चौधरी यांच्या कुटुंबियांची आमदार चंद्रकांत सोनावणेंनी सांत्वनपर भेट घेतली. घरासमोर खेळत असताना 2 वर्षीय चिमुकलीवरती कुत्र्यांनी हल्ला केला. वर्ध्याच्या आर्णी शहरातील हाफिज बेगनगर परिसरातली ही घटना आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. कराडजवळ नव्यानं उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलावरती सेगमेंट कोसळल्यामुळे 3 कामगार जखमी झाले. पुणे बेंगलोर महामार्गावरती सुरू असलेल्या 6 पदरी पुलाच्या कामादरम्यान ही दुर्घटना घडली. हिंगोलीच्या वसमत औंढा नागनाथ रोडवरती कवठा पाटी चौकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. वसमतहून कुरुंदाकडे जाणाऱ्या ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. पिंपरी चिंचवडमधील उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांच्या टोळक्यानं 50 दुचाकींची चोरी केली. चोरलेल्या दुचाकी तरुण वेगवेगळ्या जिल्ह्यात विकायचे. चोरीच्या या घटनेची दखल घेत पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. अकोला शहरातील कौलखेड रोडवर भीषण अपघात झाला. 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झालाय. काही काळ त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडी परिसरात कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बेपत्ता झाला. अभय सूर्यवंशी असं तरुणाचं नाव असून तो चंदगव्हाण इथला रहिवासी आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. नांदेड नागपूर महामार्गावरती कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या कारमधील 6 तरुणांचं अन्य असे मिळून 7 जण जखमी झाले. यातील 2 तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर इतरांवरती उपचार सुरू आहे. अमृतसरच्या ठाकूरद्वारा मंदिरावरती ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला. 2 दुचाकीस्वार हल्लेखोरांनी मंदिरावरती ग्रेनेड फेकत हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या मऊनगंजमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तपासासाठी पोहोचलेल्या पोलीस पथकावरतीच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.
उत्तर प्रदेशच्या बिलियामध्ये डीजेच्या वादातून 2 गटात गोळीबार झाला. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली. लखनौमध्ये गुंडांनी एका तरुणीला बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवानं मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर सुद्धा हल्ला करण्यात आला. लखनौमधल्या एका इमारतीतील फ्लॅटमध्ये 10 विदेशी महिला सापडल्या. पोलिसांच्या परवानगीशिवाय थायलंडमधील महिला या फ्लॅटमध्ये राहत होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिनं DRIवरती गंभीर आरोप केलेत. मला कोठडीत मारहाण करण्यात आली, उपाशी ठेवण्यात आलं असे गंभीर आरोप तिनं केलेत. तर माझ्या वडिलांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं अशी खंत तिनं व्यक्त केली. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कार डिवायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुजरातच्या नडियाडमध्ये वेगानं येणाऱ्या बाईकनं एका वयोवृद्ध व्यक्तीला धडक दिली. यात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली. मात्र बाईक स्वाराचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. गुजरातच्या कच्छमध्ये प्राण्यांना चारा देण्यासाठी तलावाच्या परिसरात गेलेल्या 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जनावरं चारण्यासाठी मुलं गेली होती, मात्र तलावात बुडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा शोध अजूनही सुरूच आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये डोंगराचा काही भाग खचल्यामुळे पूल तुटल्याची घटना घडली. पूल तुटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. वुमन्स प्रीमियर लीगच्या जेतेपदावरती मुंबई इंडियन्स महिला संघानं नाव कोरलं. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरती झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव केला. मुंबईनं दिल्लीला पराभूत करत दुसऱ्यांदा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावल्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडेच भारतीय संघाचं कर्णधारपद देण्याचा निर्णय बीसीसीआयकडनं घेतला जाण्याची शक्यता आहे. IPL संपल्यानंतर जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे.